नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. आपल्या मनातली एक आतुरतेची गोष्ट आज भारतीय सैन्यानं पूर्ण केली आणि पाकिस्तानमधील 9 स्थानांवरती हल्ले करून आपण देशामध्ये संपूर्णतः दहशतवादाच्या विरोधात आहोत आणि दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्यानं यश मिळवलं आहे असं छातीठोकपणे आपण सैन्याच्या जोरावरती सांगू शकलो. पाकव्याप्त काश्मीर भागामध्ये अशा प्रकारचे कारखाने तयार करण्यात आले होते की जे दहशतवादाचे अड्डे म्हणून जगप्रसिद्ध होते. अशा वेळेला संपूर्ण अभ्यास करून भारतीय नौदलांनी, भारतीय वायुदलानं आणि भारतीय सैनिक दलांनी एकत्रितपणे हा हल्ला केल्याचं दिसून येत आहे. त्याकरता भारतीय तत्वज्ञान, भारतीय राजकारण आणि भारतीय चिकित्सा याचाही वापर यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तत्वज्ञान याकरता की ज्याच्यामध्ये हल्ला झाला पहलगाममध्ये, तिथे आपल्या स्त्रियांचं डोक्याचं कुंकू पुसलं गेलं म्हणून याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. पुण्यातल्या जगदाळे बहिणींची ही प्रतिक्रिया. पाकिस्तानवरती हल्ला केलाय, आम्ही खडबडून बाहेर आलो आणि टीव्ही लावला तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं न्यूज की पाकिस्तानच्या 9 तळांवरती, त्या दहशतवादी तळांवरती हल्ला झालाय. आणि त्याच्यानंतर मी वाचलं की ऑपरेशन सिंदूर. जेव्हा तो ऑपरेशन सिंदूर नाव वाचल्यानंतर मला एकदम असं भरून आलं की मोदी सरांना कसं जाणवलं असेल की ऑपरेशन सिंदूर नाव द्यावं. तेव्हा मला जाणवलं की आम्ही त्यांच्या मुली आहोत. मुलींचे नवरे गेल्यानंतर एका वडिलांना काय वाटू शकतं, ह्या ज्या त्यांच्या भावना होत्या, त्यामुळे त्यांनी ते ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. आणि मला पूर्ण खात्री होती की ते नक्की त्याच्यासाठी म्हणजे ते प्रत्युत्तर देणारच. पण सिंदूर हा शब्द हा एका पत्नीसाठी किती जवळचा असू शकतो, किती तिला तिच्या आयुष्यात त्या गोष्टीचं किती महत्त्व आहे हे त्यांना जाणवलं. म्हणून त्यांनी त्याचे नाव दिलं ना ऑपरेशन सिंदूर. माझं मन भरून आलं त्या गोष्टी. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. देशाच्या पंतप्रधानांनी सर्वांना विश्वासात घेतलं, राजकीय पक्षांना, आणि कुठली कृती करणार आहे याची कल्पना देऊन एकंदरीतच पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झाले. आणि म्हणून आज राहुल गांधी, शशी थरूर, शरद पवार यांनी देशाच्या सैनिकांनी केलेल्या या कृतीला समर्थन दिलं आहे. जाणून घेऊयात शरद पवार. दोन भाग आहेत. एक भारताचा नकाशा निर्देश होऊ ठेवा, पाकिस्तानचा नकाशा निर्देश होऊ ठेवा. भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, की जो काश्मीरचा भाग 1948 साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात आहे, तिथंच हे हल्ला करण्याचं स्थान काश्मीरमध्ये. हे झाल्याच्या नंतर या देशात, आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्या बद्दल सुद्धा शंका होती. पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा, तो झाल्याच्या नंतर याचा आनंद असावा असा एक दिवस घडली. सवन काश्मीरमध्ये स्थानिक जनता ही भारताच्या बरोबर उभी राहिली. ही
दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मतं व्यक्त केली. जम्मू काश्मीरची विधानसभा इथं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मताने हा जो हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला. आणि त्याबरोबर तिथे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर असेल त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या विरुद्ध केली आणि सवन काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही रोज जगाला कळली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला असा आपल्या 26-27 लोक मृत्यूमुखी पडले होते. त्याचा तर हिशोब करावाच लागेल पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली दिसते योग्य आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्व पक्ष बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सुप्रियाताई सुळे हजर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठलीही भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारच्या मागं उभं राहावं हा निर्णय घेतला. आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी त्यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने उभं राहिलं. युद्धशास्त्रातले निपुण आणि भारतीय सैन्य दलाचे शेकटकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. राष्ट्रीय नेतृत्वामध्ये पंतप्रधानांनी, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री यांनी सर्वांनी ही ग्वाही दिली की जो हल्ला पाकिस्तानच्या निर्देशात आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये केला त्याचं आम्ही उत्तर देऊ, आम्ही सोडणार नाही. आणि जसं आत्ता तुम्ही म्हणत होता सिंदूर आहे हिंदीमध्ये म्हणतात की ज्या विवाहित बायका असतात, आपल्या बहिणी असतात, आपल्या मुली असतात त्या हे सिंदूर लावतात. आणि त्यामध्ये जे मारले गेले त्यात एक अधिकारी होते त्यांची पत्नी, त्यांचं लग्न फक्त 11 दिवसच झाले होते आणि 11 दिवसात ती विधवा झाली. तिच्या कुंकू पुसलं गेलं. आणि ह्याकरता मला वाटतं ह्या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असं दिलं गेलेलं आहे. आणि बरोबर आहे की जर तुम्ही आमच्या मुलींचं, आमच्या बहिणींचं, आमच्या मातांचं सिंदूर पुसला तर आम्ही तुम्हाला तोच जबाब देऊ जो तुम्हाला कळतो. हा झाला पहिल्या गोष्ट आहे. आणि ह्याकरता ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवले गेलेले आहे. याच्यामध्ये काल रात्री 2 वाजताच्या जवळपास जवळजवळ 9 ठिकाणावरती हल्ले केले गेलेले आहे. पाकिस्तान अधिकृत काश्मीर आणि दुसरे जे आहे इतर जागेमध्ये पाकिस्तानमध्ये हे सर्व हल्ले जे केले गेले आहे इथे हे आतंकवाद्यांचे मुख्य लोक लपलेले होते. इथे ते राहत होते, त्यांचे प्रशिक्षण स्थान आहे. आणि ह्याकरता ही माहिती घेऊन आपल्या नौसेनाच्या तरुण विमानी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला. ते पण हे सगळे तरुण लोक असतात आणि हे आपले स्वतःचे प्राण हातावर ठेवून आपले विमानं घेऊन त्यांनी हल्ला केला. आणि ह्याची गवाही, ह्याची स्वीकृती पाकिस्तानने घेतलेली आहे. हेमंत रासने यांनी आज गणरायाची आरती केली आणि भारतानं जो हल्ला केला त्या संदर्भामध्ये नागरिकांना एकत्र करून दगडूशेठ हलवाई गणपती येथे दुपारी 12च्या सुमारास महाआरती केली. मोदींचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो. मोदी 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 मोदी.
झालेली आहे. ऑपरेशन सिंदूरला एक दिलं गेलेलं ऑपरेशन सिंदूर झालेला आहे. आज भारताच्या 27 निरपराधी नागरिकांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. त्याच दिवशी मोदी साहेब परदेशातून आले. अमित भाई पुण्यातून मुंबईतून काश्मीरला गेले आणि त्यावेळेस दोघांनी सांगितलं याचा जबाब दिला जाईल. आणि आज पहाटे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने 9 पाकिस्तानाच्या ठिकाणी घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश जगात शांतता निर्माण करू इच्छितो, विकसित होऊ इच्छितो. परंतु जर आमच्या नादी कोण लागलं तर त्याला गाडल्याशिवाय भारत राहणार नाही, हा संदेश आजच्या स्ट्राईकने झाला. आणि जे 27 निरपराध बळी गेले होते त्याच्यातले पुण्यातील जगदाळे असतील, गानबोटे असतील आणि सगळ्या 27 जणांना खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी भारतीय सैन्य दलाने आज बदला घेऊन त्यांना आदरांजली समर्पित केली. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आपल्या मनामध्ये पाकिस्तानवरती हल्ला करायचा, परंतु त्यामध्ये नागरिकांची, सर्वसामान्य नागरिकांची जीवितहानी झाली पाहिजे नाही, ही भूमिका ठाम होती. त्यामुळे जिथे दहशतवादांचे अड्डे होते अशा पाकव्याप्त काश्मीर भागातील 9 ठिकाणी भारताने मिळवलेल्या माहितीनुसार हल्ले केले आणि ते तळं सगळी उद्ध्वस्त झाली. याच्याने आतंकवाद संपला का? तर निश्चित नाही. आतंकवाद हा कधीच संपत नसतो, तो जगाच्या सुरुवातीपासून अनंतापर्यंत राहणारच. पण त्यांना आत्तापर्यंत आपण जे उत्तर देत नव्हतो ते खणखणीतपणे उत्तर देण्याचं काम आपल्या सैन्य दलांना अचूकतेनं केलं आणि त्याला राजकीय नेतृत्वाची साथ लाभली, हे देखील महत्त्वाचं. आणि म्हणून भारतीय सैन्य दलाचं पुणे वृत्तदर्शनला हा मानाचा मुजरा. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.